मित्रांनो, की वर्तमानपत्र उघडलं किंवा टी व्ही लावली तर पहिली बातमी आपल्याला पाहायला मिळते सध्या अत्याचाराची। एका पाठोपाठ सर्वत्र अत्याचाराच्या बातम्या फैलावत आहेत आणि यावरूनच जाणवतं की माणसाची नीच वृत्ती असलेले असे नराधम कित्येक निर्माण झालेले आहेत। त्यांना त्यांची नांगी कुठेतरी ठेचावी लागेल। यासाठीच सर्वांनी एकत्र येऊन त्या विरोधात संघर्ष निर्माण केला पाहिजे, तेव्हाच आपली माय बहीण लेक सुरक्षित राहील। मित्रांनो, यावरच भाष्य करणारी कविता। कुणी काढितो छेड कुणी ओढितो पदर, कुणी काढितो छेड कुणी ओढितो पदर, नारी जातीकडे पाण्याची त्याची असलील नजर। भय उरले नाही ना उरला धाक, भय उरले नाही ना उरला धाक, समस्त सार तुम्हा मला नका करू डोळे झाक। कुणाची बहीण कुणाची माय, मुलगी पण इथे सुरक्षित नाय। कुणाची बहीण कुणाची माय, मुलगी पण इथे सुरक्षित नाय। आठवा महाराजांचा इतिहास, धाडस भरा प्रत्येकाच्या मनात। चौरंग करा भर चौकात, तेव्हाच निर्माण होईल धाक त्या नराधमांच्या मनात। चौरंग करा भर चौकात, तेव्हाच निर्माण होईल धाक त्या नराधमांच्या मनात। अरे होऊन गेला बोरगावचा ढाण्या वाघ, अरे होऊन गेला बोरगावचा ढाण्या वाघ, घालता पदराला हात मारला पोटचा लेख। घेऊन बापू बिरोंचा आदर्श करा, उभा संरक्षणाचा संघर्ष। उतरवा नराधमांची अशी मस्ती, पुन्हा हिम्मत करणार नाही कोणी अशी निर्माण करावी लागेल दास्ती। पुन्हा हिम्मत करणार नाही कोणी अशी निर्माण करावी लागेल दास्ती। मित्रांनो, या विरोधात आवाज उठवणं फार गरजेचं झालेलं आहे, तेव्हाच आपली माय बहीण सुरक्षित राहील। महाराजांचा फोटो लावून किंवा महाराजांची जयंती साजरी करून त्यांचे विचार अंमलात येणार नाहीत, तर त्यासाठी प्रत्यक्षात महाराजांचा आदर्श मनात घेऊन त्यांचे विचार मनात घेऊन हा संघर्ष आपल्याला सर्वांना उभा निर्माण करायला लागेल। तेव्हाच या महाराजांच्या स्वराज्यात आपली माय बहीण पुन्हा सुरक्षित राहील, हे ध्यानात घ्या।